नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग संबंधित पदे भरल्या जात आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतील. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. थेट गुणांच्या आधारे या पदासाठी तुमची निवड केल्या जाणार आहे. त्यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही, कुठलीही फी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मधील 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नव्याने मंजुरी मिळालेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW मेल या पदाची पदभरती घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. टोटल या पदांच्या 81 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. प्रत्येक पदासाठी किती वॅकेन्सी आहे, त्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, मानधन किती मिळणार आहे, कॅटेगरी वाईज किती वॅकेन्सी आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, कागदपत्र कोणकोणती या ठिकाणी अर्ज करण्यास लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती संबंधी तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा, सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी हे पहिले पद इथे भरला जाते. त्यासाठी टोटल 35 जागा या पदाच्या देण्यात आलेल्या 35 जागेसाठी तुम्ही वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. मानधन या पदासाठी म्हणजेच MBBS तुमची या ठिकाणी पदवी झालेली असेल तर 60,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. तर BMS पदवी तुमच्याकडे असेल तर 25,000 रुपये या ठिकाणी मानधन तुम्हाला दिल्या जाणार आहे. या ठिकाणी शिक्षण पात्रता MBBS ची पदवी असेल किंवा BMS ची पदवी या ठिकाणी तुमच्याकडे असेल, त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल काउन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी या ठिकाणी असेल तुमच्याकडे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. MBBS पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव तुम्हाला या ठिकाणी असेल तर त्यासाठी प्राधान्य इथे दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी टोटल 35 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या असून 35 जागेसाठी तुम्ही पात्र असाल तर वैद्यकीय अधिकारी या पदाकरता अर्ज इथे सादर करू शकता. प्रवर्गानुसार इथे आरक्षणानुसार वॅकेन्सी दिलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 18 जागा स्टाफ नर्स पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे. महिला आणि पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन या पदासाठी दिल्या जात आहे. या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक कॅटेगरीमध्ये स्टाफ नर्स पदाच्या वॅकेन्सी इथे दिलेल्या आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्या ठिकाणी स्टाफ नर्स पदासाठी अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. GNM किंवा BSc नर्सिंग या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर अर्ज इथे सादर करू शकता. त्याचसोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक असणार आहे आणि स्टाफ नर्स या कामकाजाचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे स्टाफ नर्स या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न तुम्ही स्टाफ नर्स पदासाठी करू शकता. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW मेल पदाकरता ही तिसरी पदभरती या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये या पदाच्या 28 जागा भरल्या जात आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन तुम्हाला या पदासाठी दरमहा दिला जाणार आहे. कॅटेगरीमध्ये वॅकेन्सी इथे दिल्या गेलेली आहे. 12वी सायन्स शाखेचा उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण असेल तर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW मेल या पदाचा कामकाजाचा अनुभव या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे या 3 पदांकरता ही पदभरती 81 वॅकेन्सी करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा या दिलेल्या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती उमेदवारांकरता इथे देण्यात आलेले आहे. तर त्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहेत त्याची थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. तर बघा मित्रांनो, अर्ज करण्याकरता शेवटची तारीख 6 मे 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या ठिकाणी बघू शकता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष या दिलेल्या
दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यासाठी अर्जासोबत तुम्हाला वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, निवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडायचे आहे. अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याच वेबसाईटवर तुम्हाला अर्जाची प्रिंटसुद्धा या ठिकाणी मिळेल. ती अर्जाची प्रिंट या ठिकाणी डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो अर्ज या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत डॉक्युमेंट जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी होणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर बघू शकता वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मार्किंग पॅटर्ननुसार या ठिकाणी गुणांकन पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदाची निवड केला जाणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया या ठिकाणी देऊन त्यानुसार त्या पदासाठी निवड केल्या जाणार आहे. तर गुणांकन पद्धत कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे याची माहिती जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये गुणांकन पद्धत कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीमधून तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर वयाची अट कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे तर बघू शकता खुल्या प्रवर्गाकरता या ठिकाणी 38 वर्ष वयाची अट इथे दिलेली आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयाची अट स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी इथे असणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी कमाल वयाची अट जी आहे ती 60 ते 65 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या वयोमर्यादेनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्याचप्रमाणे अर्जदारास संबंधित पदांसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या या ठिकाणी सक्षम असणे आवश्यक आहे. त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नसावा अशी अट व शर्त इथे देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीमधून मिळून जाईल. ही जाहिरात माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप तुम्ही या ठिकाणी जॉईन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता. त्यानंतर या ठिकाणी अर्जाचा नमुना इथे या जाहिरातीसोबत इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. हा अर्जाचा नमुना देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे आणि हा अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा अलीकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो इथे तुम्हाला चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज इथे सादर करत आहात त्या पदाचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर जाहिरातीचा क्रमांक, जाहिरातीची तारीख इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कंत्राटी पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर करा त्या पदाची माहिती इथे भरायची आहे. तुमचं संपूर्ण नाव इथे लिहून घ्यायचं आहे. पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, तुमची ईमेल आयडी, तुमचा मोबाईल क्रमांक, तुमची जन्मतारीख, त्यानंतर तुमचे लिंग, पुरुष आहात की स्त्री आहात, त्यानंतर तुम्ही सध्या स्थितीमध्ये महापालिकेत काम करत आहात का ते होय किंवा नाही मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर होय असेल तर दवाखान्याचे नाव, त्यानंतर पदनाम असं संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. तुमची जात कोणती आहे, तुमचा जातीचा प्रवर्ग, त्यानंतर या ठिकाणी जो जात किंवा प्रवर्ग येत असेल त्या ठिकाणी अशी खूण करून घ्यायची आहे. तुमचं शैक्षणिक अर्हता बाबत या ठिकाणी माहिती लिहून घ्यायची आहे. तांत्रिक अर्थ किंवा इतर तुमचं शिक्षण पात्रता झाली असेल तर ती माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता काउन्सिलमध्ये नोंदणी असेल तर ते काउन्सिलची नोंदणीची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला अर्ज या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली कागदपत्रे या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज तो पाठवायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो 3 पदांसाठी 81 व्हॅकन्सीकरिता आरोग्य विभाग संबंधित पदे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.